Hello everyone. Welcome all of you in this pharmaceutical chemistry 2 lecture. So we have already started with our topic that is vitamin. So in that previous lecture we have covered certain points like introductory part, the classification of the vitamins, the chemical name and short form of the all the vitamins, as well as the we have seen the certain vitamins like vitamin A, D, E and K. Okay, so today we are going to see the remaining vitamin and we are going to end up with this new topics, that is vitamins. Okay, so up till now we have covered certain introductory part, that is what is mean by this vitamins. So vitamins means what? Vitamin is a potent organic substance which are essential for normal growth and maintenance of the life, okay, of the animals as well as the human beings, which they are not able to synthesize in the adequate quantity, and their deficiency may causes the various disease. Then we have seen the classification of the vitamins. So vitamins are basically classified into two classes, that are the fat soluble vitamins and the water soluble vitamins. We have seen what are the fat soluble vitamins and which are the example of the water soluble vitamins. Then we have seen the vitamin A, that is retinol. We have seen in details about the vitamin A. Then we have seen vitamin D. So there are again two forms of vitamin D, that is vitamin D2, which is called as the ergocalciferol, and vitamin D3, which is called as the cholecalciferol, depending upon what kind of source they are obtained. Okay, then we have seen vitamin E, which is the tocopherol, which is the mostly used as a antioxidant. Then we have seen vitamin K, which is the menadione, and it is the anti-hemorrhagic factor because it is take part in a blood coagulation. Okay, the next vitamin is vitamin C. So all of you are familiar with this vitamin C, that is ascorbic acid. Okay, so in corona condition everyone have taken once, that is vitamin C chewable capsule. या कोरोना कंडिशन मध्ये प्रत्येकानं आतापर्यंत एकदा तरी मल्टीविटॅमिन आणि विटॅमिन सी ची च्युएबल टॅबलेट ही खाल्लेलीच आहे. ओके, सो दिस विटॅमिन सी इज नोन ॲज अ अँटीस्कॉर्बेटिक विटॅमिन. सो या विटॅमिन सीला अँटीस्कॉर्बेटिक विटॅमिन असं म्हटलं जातं बिकॉज दिस विटॅमिन इज यूज टू प्रिव्हेंट अँड ट्रीट द डिफिशियन्सी डिसीज लाईक स्कर्वी. या विटॅमिनला अँटीस्कर्बिटिक स्कॉर्बिटिक विटॅमिन असं म्हटलं जातं कारण स्कर्वी डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये हे विटॅमिन सी म्हणजेच ॲस्कॉर्बिक ॲसिड हे यूज केलं जातं. सो स्कर्वी डिसीज म्हणजे काय की क जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा एक थोडक्यात त्वचेचा आजार आहे की ज्याच्यामध्ये स्किनवरती तुमच्या थोडेसे रॅशेस म्हणा किंवा रेड कलरचा पुरळ यायला सुरुवात होतो आणि त्याच्यानंतर हेडेक, डोकेदुखी येते, फिवर, ताप येतो, ओमेटिंग होतं, नॉशिया होतं. सो ह्या डिसीजमध्ये सुरुवातीला हा डिसीज कसा फाइंड आउट झाला तर जो एक काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये दर्यावर्दी किंवा खलासी होता, तो म्हणजे वास्को द गामा. तो समुद्रमार्गे ठिकठिकाणी भ्रमण करत असायचा, म्हणजे फिरत असायचा. त्यावेळी त्याच्यासोबत जे वर्कर असायचे, त्याचे जे हेल्पर असायचे, त्या हेल्परना, कारण समुद्रात जे फिरतात त्यांना काय असतं ॲक्च्युली ते लिमिटेड फूड जे असतात ते आपल्यासोबत घेत असतात आणि त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी फळं जी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या असतात. कच्चं अन्न असेल जे की नंतर शिजवून घेता येतील असं पदार्थाचं फूड त्यांच्यामध्ये असतं. तर तो वास्को द गामा फिरत असताना त्याचे जे हेल्पर होते ते हेल्परना अचानक अंगावरती रॅशेसपणा, लाल पुरळ, ताप आणि ओमेटिंग होऊन ते त्याचे जे हेल्पर होते किंवा त्याचे जे नोकर होते ते डेथ व्हायला लागली, ते मारायला लागले. त्याच्यानंतर एक आय थिंक विल्डन और उडन, आय एम नॉट शुअर अबाउट द नेम ऑफ दॅट डॉक्टर, त्यांनी ह्या पेशंटची टेस्टिंग केली. तर त्यांना पेशंटची टेस्टिंग केल्यानंतर त्यांनी काय केलं तर काही पेशंटचे ग्रुप्स केले, 4 पेशंटचे. पहिल्या ग्रुपला त्यांनी ॲपल्स आणि बनाना अशी फळं खायला दिली. दुसऱ्या ग्रुपला त्यांनी बनाना किंवा थोडंसं मँगोज किंवा अशी काही डिफरंट फळं खायला दिली. आणि जो तिसरा ग्रुप होता, थर्ड पेशंटचा ग्रुप, त्यांना त्यांनी ऑरेंज, लेमन वॉटर, लेमन अशी फळं खायला दिली. मग ह्याच्यामध्ये जो पर्टिक्युलरली तिन्ही ग्रुपमधले पेशंट बरे झाले,
पण जे तिसऱ्या ग्रुपमधले पेशंट होते की ज्यांना ऑरेंजेस म्हणा किंवा लेमन म्हणा, लेमन ज्यूस म्हणा असं खायला दिलं, ते पेशंट या स्कर्वी डिसीजमधून लवकरात लवकर बरे झाले. त्याच्यामुळे ही स्कर्वी डिसीजवरती ह्या फळांची ट्रीटमेंट दिली गेली. आणि नंतर मग पुढे संशोधन झालं की असं ह्या लेमन, ऑरेंज किंवा सिट्रस फ्रूट जे आहेत त्यांच्यामध्ये असं काय आहे की जे स्कर्वीला ट्रीट करतायत. तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर फाइंड आउट झालं की ते एक केमिकल आहे, ते म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड. आणि तेव्हापासून विटॅमिन सीला ॲस्कॉर्बिक ॲसिड असं नाव देण्यात आलं आणि त्याला स्कर्वी डिसीजसाठी यूज केलं गेलं. सो इट इज एक्झिस्ट इन नेचर इन बोथ फॉर्म, ऑक्सिडाइज्ड फॉर्म अँड रिड्यूस फॉर्म. नॅचरली विटॅमिन सी जो आहे तो दोन्ही फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल मिळतो. तो म्हणजे त्याच्या ऑक्सिडाइज फॉर्ममध्ये सुद्धा आणि त्याच्या रिड्यूस फॉर्ममध्ये सुद्धा, अशा दोन्ही फॉर्ममध्ये आपल्याला विटॅमिन सी जो आहे तो काय मिळतो, पाहायला मिळतो. देन व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस विटॅमिन सी? सो दिस विटॅमिन सी इज ऑकर ॲज अ कलरलेस क्रिस्टल और व्हाईट और पेल येलो क्रिस्टलाइन पावडर. एकतर तो कलरलेस कम्प्लीट क्रिस्टल फॉर्ममध्ये असतो किंवा ज्यावेळी क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये येतो त्यावेळी त्याचा कलर थोडासा व्हाईट किंवा पेल येलो कलरमध्ये तो आपल्याला ऑप्टेन होतो. देन इट इज कम्प्लिटली ओडरलेस अँड हॅज अ ॲसिडिक टेस्ट. त्याला कोणताही ओडर नसतो ॲस्कॉर्बिक ॲसिडला, पण थोडीशी टेस्ट ही ॲसिडिक टेस्ट असते. देन त्याची सोल्युबिलिटी जर चेक केली, सो इट विल बी फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन अल्कोहोल. तो वॉटरमध्ये कसा आहे, कम्प्लिटली सोल्युबल आहे, पण अल्कोहोल मध्ये सुद्धा काही प्रमाणात तो सोल्युबल आहे. इन नॅचरली ॲस्कॉर्बिक ॲसिड इज अ डेक्स्ट्रो रोटेटरी. सो ॲस्कॉर्बिक ॲसिड हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, नॉट लिव्हो रोटेटरी. सो MCQ येऊ शकतो याच्यावर. सो इट मे बी डेक्स्ट्रो रोटेटरी. इट्स रोटेशन इट टुवर्ड्स इन प्रेझेन्स ऑफ लाईट इट्स टुवर्ड्स द राईट हँड साईड. ओके. देन इट इज कॉल्ड ॲज अ ॲसिड. याला ॲस्कॉर्बिक ॲसिडला ॲसिड म्हटलं जातं कारण याच्यामध्ये काही केमिकल ग्रुप प्रेझेंट आहेत, तो म्हणजे अल्फा किटो इंडॉयल ग्रुप. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस अल्फा किटो इंडॉयल ग्रुप, दिस ॲस्कॉर्बिक इज दिस विटॅमिन सी इज कॉल्ड ॲज द ॲसिड. याला ॲसिड म्हटलं जातं कारण त्याच्यामध्ये अल्फा किटो इंडॉयल ग्रुप हा काय आहे, प्रेझेंट आहे. सो दीज आर द सर्टन फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस ॲस्कॉर्बिक ॲसिड. देन व्हॉट आर द स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन? स्टॅबिलिटी आणि स्टोरेज कंडिशन काय आहे ॲस्कॉर्बिक ॲसिडची? तर ॲस्कॉर्बिक ॲसिड डार्क स्लोली वेन एक्सपोजर टू एअर. सो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ॲस्कॉर्बिक ॲसिड आलं तर ते डार्कन व्हायला सुरुवात होतं. सो रेट ऑफ डिग्रेडेशन इज इनक्रीज बाय लाईट अँड हेवी मेटल्स आयन. आणि त्याचबरोबर त्याचा डिग्रेडेशनचा किंवा हायड्रोलायसिसचा रेट जो आहे तो लाईट आणि मेटल आयनच्या प्रेझेन्समध्ये वाढतो. त्याच्यामुळे स्टोअर करताना आपल्याला ॲस्कॉर्बिक ॲसिडला लाईट आणि मेटल आयन या गोष्टींपासून प्रिव्हेंट करायचं आहे. हेन्स इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेझिस्टंट कंटेनर्स अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ मेटल. आणि मेटलसोबतचा त्याचा जो कॉन्टॅक्ट आहे तो आपल्याला काय करायचा आहे, अवॉइड करायचा आहे. देन व्हॉट आर द सोर्सेस ऑफ दिस विटॅमिन सी? विटॅमिन सीचे सोर्सेस काय काय आहेत, म्हणजे कोणकोणत्या गोष्टींपासून आपल्याला विटॅमिन मिळू शकतं. सो फ्रेश सिट्रस फ्रूट्स. फ्रेश जे सिट्रस फ्रूट आहेत, सिट्रस फ्रूट्स आहेत. सिट्रस फ्रूट म्हणजे कोणती, तर आंबट फळं जी आहेत, म्हणजे ऑरेंज असेल, संत्री असतील, लेमन्स असतील, त्याच्यापासून आपल्याला विटॅमिन सी मिळू शकतं. ग्रीन्स व्हेजिटेबल्स, हिरव्या फळभाज्या ज्या आहेत त्याच्यापासून आपल्याला मिळू शकतं, जसं की कॅबेज म्हणजे आपला स्कोबी आहे, स्पिनॅच, पालेभाज्या आहेत, ज्याच्यामधून आपल्याला विटॅमिन सी मिळू शकतो. देन व्हॉट आर द युजेस? युजेस इम्पॉर्टंट आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो युजेस काय काय आहेत विटॅमिन सीचे? सो इन जनरल दिस ड्रग इज यूज टू प्रिव्हेंट अँड ट्रीट स्कर्वी डिसीज. सो स्कर्वी डिसीजसाठी हा विटॅमिन सी जो ड्रग आहे तो यूज केला जातो. दिस इज द कंडिशन विच इज कॉज बाय द लॅक ऑफ विटॅमिन सी ऑफन ड्यू टू लॅक ऑफ फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. सो स्कर्वी डिसीज जो विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे होतो आणि पर्टिक्युलरली ताजी फळभाजी किंवा न मिळाल्यामुळं आणि जास्तीत जास्त जुनी किंवा शिळी फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळं हा स्कर्वी डिसीज होतो. त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण विटॅमिन सी यूज करू शकतो. देन symptoms of scurvy include general feeling of being unwell, tiredness, muscle and joint pain, bleeding into skin, around the bones, into joints and from the gums and loss of teeth. सो स्कर्वीचे सिम्पटम्स काय काय आहेत बेसिकली, की तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटायला सुरुवात होतं, टायर्डनेस, थकवा येतो, मसल आणि जॉईंट पेन सुरुवात होतात, ब्लिडिंग इन टू स्किन, स्किनच्या आतमध्ये ब्लिडिंग येऊन तो वरती रेड पॅचेस येतात, बोनच्या सभोवताली जॉईंट्स आहेत त्यांच्या भोवती ब्लिडिंग होतं, गम्समधून म्हणजे दातांच्या हिरड्यामधून रक्त यायला सुरुवात होतं, अँड लूज ऑफ टीथ, दात पडायला सुरुवात होतात.
सो ॲस्कॉर्बिक ॲसिड इन्व्हॉल्व इन मेनी रिडॉक्स रिॲक्शन. त्याचबरोबर ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे ते केमिकली ज्या रिडॉक्स रिॲक्शन आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होतं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. इट इज इसेन्शियल फॉर डेव्हलपमेंट ऑफ कार्टिलेजेस, बोन्स, टीथ अँड मॅच्युरेशन ऑफ द RBC. सो जे जे काही बोनी स्ट्रक्चर आहेत म्हणजे कार्टिलेज आहे, बोन्स आहेत किंवा आपले जे टीथ आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याचबरोबर RBCना मॅच्युअर करण्यासाठी ॲस्कॉर्बिक ॲसिडची गरज असते. देन इट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन हिलिंग ऑफ वुंड्स. काही कोणतीही जखम झाली असेल शरीरावरती, स्किनवरती, ती भरून काढण्यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिडचा मोठा वाटा असतो. सो ॲस्कॉर्बिक ॲसिड ऑल्सो इन्क्रीजेस द ॲब्सॉर्प्शन ऑफ आयर्न. जे आयर्न आहे की जे ॲनिमिक कंडिशन ट्रीट करण्यासाठी गरजेचं असतं आणि त्याचबरोबर ब्लडसाठी गरजेचं असतं कारण सेंट्रल एलिमेंट आहे तो हिमोग्लोबिनचा, त्याचं ॲब्सॉर्प्शन इन्क्रीज करण्यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड काय करतो, हेल्प करतो. देन व्हॉट आर द फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. कोणकोणत्या फॉर्ममध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड अवेलेबल आहे तर टॅबलेट, इंजेक्शन आणि कॅप्सूल्स या 3 फॉर्ममध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सो ॲस्कॉर्बिक ॲसिड टॅबलेट, ॲस्कॉर्बिक ॲसिड इंजेक्शन अँड ॲस्कॉर्बिक ॲसिड कॅप्सूल्स. देन ब्रँड नेम्स असे कोणते कोणते ब्रँड नेम्स आहेत. सो तुम्हाला माहीत असलेले आता कोरोनाच्या काळामधले तुम्ही ऑफिशियल ब्रँड नेम्स लिहू शकताय. मी इथे 3 ब्रँड नेम्स मेन्शन केलेत ते म्हणजे सेविट, ॲस्कॉर अँड ॲस्कॉर्बिसिन. ओके, सो दीज आर द ब्रँड नेम्स फॉर द ॲस्कॉर्बिक acid. So this is regarding the vitamin C. Then next we have started with B complex vitamin which include B1, B2, B3, B5, B6, B7, B9 and B12. Okay, so first vitamin is B1 which is called as the thiamine or anurines. Okay, anurines. अनयुराईन जो विटॅमिन B1 इज अ सो विटॅमिन बीचं केमिकल नाव काय आहे थायामिन किंवा अनयुराइन्स. ओके, वी हॅव सीन वाय दिस कॉल एज थायामिन्स, वाय दिस कॉल एज अनयुराइन्स. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ विटॅमिन B1 दॅट इज थायामिन. सो इट इज द फर्स्ट वॉटर सोल्युबल विटॅमिन टू बी डिस्कवर. जसं की पहिलं फॅट सोल्युबल विटॅमिन डिस्कवर झालं ते म्हणजे आपलं विटॅमिन ए, ते म्हणजे रेटिनॉल. तसं पहिलं वॉटर सोल्युबल विटॅमिन जर कुठलं डिस्कवर झालं असेल किंवा फाइंड आउट झालं असेल तर ते आहे विटॅमिन B1, ते म्हणजे थायामिन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अन्युराईन बिकॉज इट क्युअर्स पॉलिन्युरायटिस इन बर्ड्स. ओके, बर्ड्समध्ये जो पॉलिन्युरायटिस नावाचा डिसीज आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी हा विटॅमिन B1 यूज केला जातो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, अन्युराइन्स असं सुद्धा म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटी बेरी फॅक्टर बिकॉज इट क्युअर्स बेरी इन मॅन्स. ओके, तर ह्युमन बिईंगमध्ये जो विटॅमिन डिफिशियन्सीमुळे होणारा डिसीज आहे बेरी ज्याला म्हटलं जातं, त्याच्या ट्रीटमेंटसाठी हे विटॅमिन B1 यूज केलं जातं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, अँटी बेरी असं सुद्धा म्हटलं जातं. देन थायामिन इज अ कॅटायनिक पोर्शन ऑफ द मोलिक्यूल विच एक्झिबिट द विटॅमिन ॲक्टिव्हिटी. ओके, थायामिन जो आहे याच्यामधला तो या पूर्ण स्ट्रक्चरमधला कॅटायनिक पोर्शन आहे, म्हणजे पॉझिटिव्ह पोर्शन आहे दिस वन, आणि तो ही विटॅमिनची ॲक्टिव्हिटी काय करतो, शो करतो. इट कंटेन पायरिमिडिन हेटेरोसायकल्स. ही जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर विटॅमिन B1 मध्ये कोणती हेटेरोसायकल प्रेझेंट आहे तर त्याच्यामध्ये पायरिमिडाइन हेटेरोसायकल विटॅमिन B1 मध्ये काय झालेली आहे, प्रेझेंट आहे. ओके, देन व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस विटॅमिन B1. सो इट इज ऑकर ॲज अ कलरलेस क्रिस्टल और व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. एकतर कलरलेस क्रिस्टल्समध्ये किंवा व्हाईट कलर क्रिस्टलाइन पावडर फॉर्ममध्ये विटॅमिन B1 अस्तित्वात आहे. इट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक्स ओडर, त्याला स्वतःचा असा वेगळा ओडर आहे. देन सोल्युबिलिटी जर त्याची आपण चेक केली तर इट शुड बी फ्रीली सोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ग्लिसरॉल. वॉटरमध्ये तो जास्त प्रमाणात सोल्युबल आहे आणि काही प्रमाणात तो ग्लिसरॉनमध्ये सुद्धा काय आहे, सोल्युबल आहे. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. सो देर इज स्पेशल स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. सो दिस विटॅमिन B1 इज ऑक्सिडाइज्ड ऑन एक्सपोजर टू एअर अफेक्टेड बाय लाईट्स अँड मेटॅलिक इम्प्युरिटी. सो एअर, लाईट आणि मेटल इम्प्युरिटी याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आला तर त्याचं डिग्रेडेशन होऊ शकते. त्याच्यामुळे स्टोअर करताना आपल्याला ती प्रिकॉशन घेतली पाहिजे. हेन्स इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर. इट कॉन्टॅक्ट विथ मेटल शुड बी अवॉइडेड. सो टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे. त्याचबरोबर मेटलसोबत कोणताही कॉन्टॅक्ट होणार नाही याची सुद्धा प्रिकॉशन स्टोरेज करताना घ्यायची आहे. देन व्हॉट आर द युजेस काय काय आहेत या विटॅमिन B1चे. सो इट इज यूज टू ट्रीट पॉलिन्युरायटिस इन बर्ड अँड इट इज कॉल्ड ॲज अन्युराइन्स अँड बेरी इन मॅन, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अँटी बेरी फॅक्टर. सो बर्ड्स आहेत त्यांच्यामध्ये पॉलिन्युरायटिस
एन्सेफलायटिस डिसीज ट्रीट करण्यासाठी आपण यूज करतो, म्हणून त्याचं नाव अन्युराइन्स आहे. आणि ह्युमन बिईंगमध्ये बेरीबेरी डिसीज ट्रीटमेंटसाठी विटॅमिन B1 यूज केलं जातं, म्हणून त्याला अँटीबेरीबेरिक फॅक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. देन इट फॉस्फेट इस्टर सर्व ॲज अ प्रोस्थेटिक ग्रुप ऑफ एन्झाईम विच हेल्प फॉर डिकार्बॉक्झिलेशन ऑफ द कीटो ग्रुप. जर केमिकल रिॲक्शनमध्ये जर यूज करायचं झालं तर याच्यामध्ये असलेली जी फॉस्फेट मोइटी आहे ती एन्झाईम म्हणून ॲक्ट होते आणि त्याच्यामुळे आपल्याला कीटो ग्रुपचं डिकार्बॉक्झिलेशन करायला मदत करते. देन थर्ड यूज, इट इज ऑल्सो इन्व्हॉल्व इन सिंथेसिस ऑफ ॲसिटाइल कोलिन अ न्यूरोट्रान्समिटर. जो ॲसिटाइल कोलिन म्हणजे ॲसिटाइल ग्रुप आणि कोलिन मॉलिक्युल याच्या कॉम्बिनेशनमधून तयार केला जातो, त्या प्रोसेसमध्ये सुद्धा हा विटॅमिन B1 काय करतो, हेल्प करतो. देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणकोणती अवेलेबल आहेत, सो इट शुड बी अवेलेबल इन इंजेक्शन अँड टॅबलेट्स फॉर्म, दॅट इज थायामिन हायड्रोक्लोराइड इंजेक्शन अँड थायामिन हायड्रोक्लोराइड टॅबलेट्स. देन ब्रँड नेम्स कोणते कोणते आहेत तर बेरिन आहे, बेन्युरॉन्स आहेत, बीटाबायॉन, बीटाक्झिन अँड थायाडॉक्साइन. सो दीज आर द ब्रँड नेम्स फॉर द विटॅमिन B1, that is thiamine or anurines. Okay, so this is regarding the vitamin B1. Then next vitamin is vitamin B2, which is also called as riboflavin, lactoflavin or vitamin G. So vitamin B2 चे synonyms काय आहेत तर रायबोफ्लेविन आहे, लॅक्टोफ्लेविन सुद्धा त्याला म्हटलं जातं आणि विटॅमिन G असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. So this is the structure of vitamin B2, that is riboflavin or vitamin G. Okay, this is the structure of vitamin B2. Then so this vitamin B2 is isolated from milk. हे पर्टिक्युलरली मिल्क पासून ऑब्टेन करू शकतो आपण, म्हणून त्याला लॅक्टोफ्लेविन असं सुद्धा म्हटलं जातं. मिल्क मधून घेतलं जातं ज्याच्यामध्ये लॅक्टोज शुगर असते, म्हणून त्याला लॅक्टोफ्लेविन म्हटलं जातं. इट कंटेन डी रायबिटाइल ग्रुप, ह्याच्यामध्ये केमिकली डी रायबिटाइल ग्रुप असतो विच डिराइव्ह फ्रॉम डी रायबोज. जी डी रायबोज शुगर आहे त्याच्यापासून तो ग्रुप डिराइव्ह केला जातो, हेन्स इट इज नेम ॲज द रायबोफ्लेविन. डी रायबिटाइल ग्रुप त्याच्यामध्ये मिल्कपासून ऑब्टेन केलं जातं म्हणून त्याला लॅक्टोफ्लेविन म्हटलं जातं. आणि डी रायबिटाइल ग्रुप आहे त्याच्यामध्ये की जो डी रायबोज शुगरपासून डिराइव्ह केला जातो, म्हणून या विटॅमिन B2 ला रायबोफ्लेविन असं सुद्धा म्हटलं जातं. सो फिजिकल प्रॉपर्टी जर त्याच्या बघितल्या आपण, सो इट इज अ येलो to orange yellow crystalline powder with slight odor and persistent bitter taste. So त्याचं एकतर तो येल्लो किंवा थोडासा ऑरेंज येल्लो क्रिस्टलाइन पावडर फॉर्ममध्ये अवेलेबल असतो आणि त्याला थोडासा कॅरेक्टरिस्टिक्स असा स्वतःचा ऑर्डर असतो अँड थोडी त्याची बिटर टेस्ट असते. सो इट इज व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म. अतिशय कमी प्रमाणात तो वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि क्लोरोफॉर्ममध्ये तो कम्प्लिटली इनसोल्युबल आहे. सो रायबोफ्लेविन अंडरगोज फोटोकेमिकल क्लिवेज इन अल्कलाइन टू गिव्ह लुमिफ्लेविन. जर रायबोफ्लेविन हा फोटो क्लिवेज म्हणजे लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि जर अल्कलाइन मीडियम त्याला आपण प्रोव्हाइड केलं तर त्याचं क्लिवेज होतं म्हणजे ब्रेकडाऊन होतो आणि तो काय तयार करतो, लुमिफ्लेविन तयार करतो. वेन इट इज न्यूट्रल सोल्युशन एक्सपोज टू लाईट इट डिकम्पोज टू गिव्ह लुमिक्रोम. आणि जर त्याचं न्यूट्रल सोल्युशन बनवलं आपण ज्याचा pH न्यूट्रल असेल आणि ते न्यूट्रल सोल्युशन लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, लुमिक्रोम हे सबस्टन्स आपल्याला मिळतो. सो दीज आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ विटॅमिन B2. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन्स. सो ड्राय रायबोफ्लेविन इज नॉट अफेक्टेड बाय डिफ्युज्ड लाईट बट इन सोल्युशन इट इज डिकम्पोज बाय प्रेझेन्स ऑफ अल्कली. ड्राय रायबोफ्लेविन असेल की ज्याच्यामध्ये कोणताही वॉटर कंटेंट नसेल, तो लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर काही होत नाही, पण त्याचं जर सोल्युशन असेल आणि त्या सोल्युशनला अल्कलाइन मीडियम प्रोव्हाइड झालं असेल तर ते लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये डिग्रेड होऊन जातं. धिस डिकम्पोजिशन इज ॲक्सेलरेटेड बाय लाईट. आणि ह्याचं जे डिकम्पोजिशन हायड्रोलायसिस डिग्रेडेशन आहे ते लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आणखी फास्ट होतं. सो स्टोअर करताना आपल्याला तो लाईट रेजिस्टंट कंटेंट वापरावा लागणार आहे. हेन्स दिस विटॅमिन B2 इज स्टोअर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनर्स. ओके, देन युजेस. सो इट इज यूज टू ट्रीट फ्लेविन्सिस. विटॅमिन B2च्या कमतरतेमुळे होणारे जो डिसीज आहे अरायबोफ्लेविनिसिस, त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण यूज करू शकतो. इट इज कंपोनंट ऑफ को एन्झाईम विच आर इन्व्हॉल्व इन ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट अँड अमायनो ॲसिड्स. जो कार्बोहायड्रेट आणि अमायनो ॲसिडचं ऑक्सिडेशन करून त्यांच्यापासून एनर्जी मिळवण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तो को एन्झाईमचा एक भाग म्हणून हा त्या रिॲक्शनमध्ये
इन्व्हॉल्व होतो. देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जर बघितली तर दिस व्हिटॅमिन B2 इज अवेलेबल इन टॅबलेट अँड इंजेक्शन फॉर्म. ओके, सो रायबोफ्लेविन टॅबलेट्स अँड रायबोफ्लेविन इंजेक्शन. देन ब्रँड नेम्स कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये? सो ब्रँड नेम्स आर लिपाबोल, रायबोफ्लेविन अँड बेफ्लेविन. So these are the brand names for vitamin B2. The next vitamin is vitamin B3, that is nicotinic acid, or it is also called as nicotinamide or niacin. सो हे व्हिटॅमिन B3 जे आहे त्याला 3 नावं आहेत. एक म्हणजे त्याला नियासिन सुद्धा म्हटलं जातं, त्याला निकोटिनिक ॲसिड सुद्धा म्हटलं जातं, किंवा निकोटिनामाइड्स किंवा निकोटिनामाइड्स ॲसिड सुद्धा म्हटलं जातं. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ निकोटिनिक ॲसिड. या निकोटिनिक ॲसिडच्या नावाच्या वरती जे स्ट्रक्चर आहे ते निकोटिनिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे, अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ निकोटिनामाइड्स. ओके, इन टर्म नियासिन इज यूज जनरली टू इन्क्लूड बोथ निकोटिनिक ॲसिड अँड निकोटिनामाइड. हे जे व्हिटॅमिन B3 आहे की ज्याला नियासिन म्हटलं जातं, त्याचे 2 फॉर्म अवेलेबल असतात. एक म्हणजे निकोटिनिक ॲसिड फॉर्म आणि दुसरा म्हणजे निकोटिनामाइड्स form. Okay, so this what are the difference between these two, nicotinic acid and nicotinamide? So this nicotinic acid is a white crystalline powder. So इथे ज्या दिलेल्या आहेत या निकोटिनिक ॲसिडच्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत आणि या ठिकाणी दिल्या आहेत त्या निकोटिनामाइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. ओके, सो निकोटिनिक ॲसिड इट इज अ व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. सिमिलरली निकोटिनामाइड also white crystalline powder. Then nicotinic acid is odorless, while nicotinamide has a faint characteristics odor. निकोटिनिक ॲसिड हा ओडरलेस आहे, तर निकोटिनामाइडला स्वतःचा असा कॅरेक्टरिस्टिक्स ओडर असतो. देन निकोटिनिक ॲसिड ॲज इट इज ॲसिड, सो इट हॅज फिबली ॲसिड टेस्ट. थोडीशी त्याला ॲसिड ॲक्रिड टेस्ट असते. तर निकोटिनामाइडला इट हॅज अ बिटर टेस्ट, तो थोडा बिटर कडू टेस्ट आहे. देन सोल्युबिलिटी जर बघितली तर निकोटिनिक ॲसिड इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, सोल्युबल इन बॉइलिंग वॉटर अँड बॉइलिंग अल्कोहोल. तो कमी प्रमाणात वॉटरमध्ये सोल्युबल आहे, पण बॉइलिंग वॉटर आणि बॉइलिंग अल्कोहोल याच्यामध्ये निकोटिनिक ॲसिड बऱ्यापैकी सोल्युबल आहे. देन निकोटिनामाइड जर आपण चेक केलं तर निकोटिनामाइड इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल अँड व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन इथर. सो निकोटिनामाइड्स हे वॉटरमध्ये कम्प्लिटली सोल्युबल आहे, अल्कोहोलमध्ये सुद्धा, पण अतिशय कमी प्रमाणात इथरमध्ये ते सोल्युबल आहे. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द निकोटिनिक ॲसिड अँड निकोटिनामाइड्स. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन ऑफ दिस व्हिटॅमिन B3. सो दिस नियासिन इज मोस्ट स्टेबल व्हिटॅमिन. हे सगळ्यात स्टेबल व्हिटॅमिन आहे and it is not destroyed by heating in acid or in alkaline solution. आणि जरी त्याला आपण ॲसिडमध्ये ठेवून किंवा बेसमध्ये ठेवून जरी हीट प्रोव्हाइड केली व्हिटॅमिन B3 ला, तरी ते डिस्ट्रॉय होत नाही, डिग्रेड होत नाही. सो देर इज सिम्पल स्टोरेज कंडिशन, दॅट इज इट शुड बी स्टोर इन वेल क्लोज कंटेनर. त्याच्यामुळे वेल क्लोज कंटेनरमध्ये आपल्याला त्याला काय करायचं आहे, स्टोअर करायचं आहे. देन युजेस जर त्याचे आपण चेक केले, सो इट इज यूज फॉर प्रिव्हेंटिंग व्हिटॅमिन B3 डिफिशियन्सी अँड रिलेटेड कंडिशन सच ॲज पॅलेग्रा. ओके, सो हा जो व्हिटॅमिन B3 आहे नियासिन, तर आपण व्हिटॅमिन B3च्या डिफिशियन्सीमुळे होणारा डिसीज आहे जो की पॅलेग्रा, त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय करू शकतो, त्याला यूज करू शकतो. सो बायोकेमिकली ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ निकोटिनिक ॲसिड इज NAD, कॅपिटल NAD, जो क्रेप सायकल म्हणा किंवा ज्या बायोकेमिस्ट्रीमधल्या इतर सायकल्स आहेत, TCA सायकल आहे, त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा रोल प्ले करतो तो म्हणजे NAD, निकोटिनामाइड ॲडिनिन डायन्यूक्लियोटाइड. तो निकोटिनिक ॲसिडचा ॲक्टिव्ह फॉर्म आहे अँड इट्स फॉस्फेट दॅट इज NADP, निकोटिनामाइड ॲडिनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट, हे 2 निकोटिनिक ॲसिडचे ॲक्टिव्ह फॉर्म आहेत. दिस 2 कोएन्झाइम्स आर रिक्वायर्ड इन प्रोटीन अँड अमायनो ॲसिड मेटाबॉलिझम अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन इन द रेस्पिरेटरी चेन. सो रेस्पिरेटरी चेनमध्ये जी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन्स आहेत, त्याचबरोबर प्रोटीन आणि अमायनो ॲसिडचं मेटाबॉलिझमच्या जेवढ्या रिॲक्शन्स आहेत, मग TCA सायकल, क्रेब्स सायकल, ग्लायकोलायसिस सायकल, त्या सगळ्यांमध्ये हे निकोटिनिक ॲसिडचे 2 ॲक्टिव्ह फॉर्म NAD आणि NADP हे काय करतात, इन्व्हॉल्व्ह होतात. इट कॉजेस पेरिफेरल वॅसोडायलेशन. लार्ज डोस ऑफ निकोटिनिक ॲसिड डिक्रीजेस सिरम कोलेस्ट्रॉल लेवल. सो याच्यामध्ये पेरिफेरल वॅसोडायलेशन सुद्धा होऊ शकतं. पेरिफेरल ब्लड वेसल्स आहेत त्यांना डायलेट करतो निकोटिनिक ॲसिड. त्याचबरोबर लार्ज डोस जर दिला तर बॉडीमधली सिरम कोलेस्ट्रॉल लेवल जी आहे ती कोलेस्ट्रॉल लेवल सुद्धा निकोटिनिक ॲसिड कमी आणू शकतो. सो दीज आर द युजेस ऑफ दिस व्हिटॅमिन B3.
आता कोणकोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे विटॅमिन B3, तर दोन फॉर्म्स आहेत, एक म्हणजे टॅबलेट्स आणि दुसरा म्हणजे इंजेक्शन, दॅट इज निकोटिनिक ॲसिड टॅबलेट्स अँड निकोटिनिक ॲसिड इंजेक्शन्स. देन ब्रँड नेम्स आर निकासिड, ॲकोटिन, डास्किल अँड बेनिकॉल्स. सो दीज आर द ब्रँड नेम्स फॉर द विटॅमिन B3. The next vitamin is vitamin B5, that is called as a pantothenic acid or anti-dermatitis factor. ओके, सो विटॅमिन B5 की ज्याचं नाव आहे पॅन्टोथेनिक ॲसिड आणि त्याला अँटी डर्मॅटायटिक फॅक्टर असं सुद्धा म्हटलं जातं, कारण डर्मॅटायटिस डिसीज जो आहे की जो एक प्रकारचा फंगल इन्फेक्शन टाईपमधला असतो, त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा या विटॅमिन B5ला यूज केलं जातं, म्हणून त्याला अँटी डर्मॅटायटिस फॅक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. सो इट इज नेम ॲज अ पॅन्टोथेनिक बिकॉज इट इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन नेचर. इन ग्रीक वर्ड पॅन्टोथेन मीन्स फ्रॉम ऑल साइड्स. याला पॅन्टोथेनिक ॲसिड किंवा पॅन्टोथेनिक असं का म्हटलं जातं, कारण नॅचरली हा सर्वत्र निसर्गामध्ये उपलब्ध आहे. कारण ग्रीक वर्डमध्ये पॅन्टोथेन म्हणजे ऑल साइड, की सर्व बाजूने ज्याला मिळवता येऊ शकतं असा, म्हणून त्याला पॅन्टोथेनिक असं म्हटलं जातं. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ पॅन्टोथेनिक ॲसिड. हिअर हे पॅन्टोथेनिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे. ओके, दिस वन. सो फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस विटॅमिन B5 इज बेसिकली इट इज ऑफिशियली ॲज सोडियम अँड कॅल्शियम सॉल्ट. सोडियम किंवा कॅल्शियम सॉल्ट या दोन फॉर्ममध्ये तो अवेलेबल असतो. कॅल्शियम डी पॅन्टोथेनेट इज अ व्हाईट पावडर. सो कॅल्शियम फॉर्म जो आहे त्याचा तो व्हाईट पावडर फॉर्ममध्ये अवेलेबल असतो. इट इज ओडरलेस अँड हॅज अ बिटर टेस्ट. त्याला कोणताही ओडर नसतो आणि त्याची टेस्ट जी आहे ती बिटर आहे. इट इज स्लाइटली हायग्रोस्कोपिक इन नेचर. सो हायग्रोस्कोपिक इन नेचर आहे विटॅमिन B5, कारण मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर डिग्रेड होऊ शकतो. अँड इट इज डेक्स्ट्रो रोटेटरी. तो कसा आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. इन प्रेझेन्स ऑफ राईट इट मूव टुवर्ड द राईट हँड साईड. ओके, देन सोल्युबिलिटी जर चेक केली, सो इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड इनसोल्युबल इन अल्कोहोल. सो वॉटरमध्ये तो इझिली सोल्युबल होऊन जातो, पण अल्कोहोलमध्ये जो आहे तो कसा आहे, कम्प्लिटली इनसोल्युबल आहे. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन जर आपण चेक केली त्याची, इट इज स्टेबल इन एअर बट इट इज द स्लाइटली हायग्रोस्कोपिक. तो एअरमध्ये स्टेबल आहे, पण तो स्लाइटली कसा आहे, हायग्रोस्कोपिक आहे. मॉइश्चरपासून आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे, सो ती कंडिशन आपल्याला स्टोरेजच्या वेळेला लक्षात ठेवली पाहिजे. हेन्स इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज कंटेनर. पॅन्टोथेनिक ॲसिड इज सेन्सिटिव्ह टू ॲसिड, बेस अँड हीट. सो टाईटली क्लोज कंटेनरमध्ये आपण त्याला स्टोअर केला पाहिजे. त्याचबरोबर पॅन्टोथेनिक ॲसिड हा ॲसिड, बेस आणि हीटशी सेन्सिटिव्ह आहे. त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो डिग्रेड होऊ शकतो. Then uses, so this pantothenic acid incorporated in coenzyme, that is CoA. So coenzyme मध्ये तो इनकॉर्पोरेट केला जातो का, तो काही गोष्टींमध्ये हेल्प करतो या बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये, जसं की फॉर कार्बन ट्रान्सफर दॅट इज ॲसिटायलेशन ऑफ कोलिन टू गिव्ह ॲसिटाईल कोलिन. जी कार्बन ट्रान्सफर एखाद्या रिॲक्शनमध्ये करायचं असेल, जसं की कोलिनपासून ॲसिटाईल कोलिन रिॲक्शन, त्याच्यामध्ये विटॅमिन B5 हेल्प करतं. टू रिलीज एनर्जी फ्रॉम कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम करून त्याच्यामधून एनर्जी रिलीज करणं, त्याच्यामध्ये सुद्धा पॅन्टोथेनिक ॲसिड हेल्प करतं. देन इट इज हेल्प इन डिग्रेडेशन अँड मेटाबॉलिझम ऑफ फॅटी ॲसिड. सो फॅटी ॲसिडचं डिग्रेडेशन, ब्रेकडाऊन आणि त्यांचं मेटाबॉलिझम करून एनर्जी रिलीज करण्यामध्ये हेल्प करतं. इन सिंथेसिस ऑफ स्टिरॉइड्स अँड स्टिरॉइडल हार्मोन्स. सो स्टिरॉइड्स आणि स्टिरॉइडल हार्मोन जी आहे, आपला नेक्स्ट चॅप्टर जो आहे, नवीन चॅप्टर याच्यानंतरचा स्टिरॉइड, त्याच्यामध्ये आपण ते इन डिटेल्स बघणार आहोत. सो या स्टिरॉइडच्या सिंथेसिसमध्ये पॅन्टोथेनिक ॲसिड हेल्प करतं. देन इट इज डिफिशियन्सी सिम्पटम्स लाईक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, हेडेक, फटीग, स्लीप डिस्टर्बन्स, नॉशिया, वॉमिटिंग अँड अबडॉमिनल क्रॅम्प. सो इन इट्स डिफिशियन्सी सिम्पटम्स, ते डिफिशियन्सी सिम्पटम्स की विटॅमिन B5 जर बॉडीमध्ये कमी असेल तर ही काही कंडिशन्स आहेत की ज्या बॉडीमध्ये दिसून येतात, जसं की हेडेक, फटीग, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, नॉशिया, वॉमिटिंग, अबडॉमिनल क्रॅम्प किंवा स्टमक पेन. ते सिम्पटम्स ट्रीट करण्यासाठी सुद्धा पॅन्टोथेनिक ॲसिड काय केलं जातं, यूज केलं जातं. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द विटॅमिन B5. Then next is the vitamin B6 which is called as the pyridoxine. पुढचं विटॅमिन आहे ते म्हणजे विटॅमिन B6 की ज्याला पायरिडॉक्सिन असं सुद्धा म्हटलं जातं. अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दिस विटॅमिन B6. So vitamin B6 is collectively term for occurring pyridine derivative, namely as a pyridoxine, pyridoxal and pyridoxamine. So pyridoxine हे
तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजे पायरिडॉक्झिन, पायरिडॉक्झाल अँड पायरिडॉक्झामाइन. सो या तीन गोष्टींमध्ये ते कॉम्बिनेशन करून हे विटॅमिन B6 अवेलेबल असतं. अँड दे आर इंटर कन्व्हर्टेबल इन बॉडी अँड हॅव अ आयडेंटिकल प्रॉपर्टीज ॲज अ विटॅमिन. सो हे तिन्ही मोलिक्यूल आपल्या बॉडीमध्ये अवेलेबल असतात, पायरिडॉक्झिन, पायरिडॉक्झाल अँड पायरिडॉक्झामाइन. सो आणि ते एकमेकांशी इंटर कन्व्हर्टेबल असतात, म्हणजे की पायरिडॉक्झिनचं कन्व्हर्जन पायरिडॉक्झाल पायरिडॉक्झामाइनमध्ये होऊ शकतं, पायरिडॉक्झालचं कन्व्हर्जन बॉडीमध्ये पायरिडॉक्झिन आणि पायरिडॉक्झामाइनमध्ये होऊ शकतं, आणि पायरिडॉक्झामाइनचं कन्व्हर्जन सुद्धा बॉडीमध्ये पायरिडॉक्झाइन आणि पायरिडॉक्झाल होऊ शकतं. जशी बॉडीला गरज असेल तसे ते एकमेकांपासून एकमेकांमध्ये कन्व्हर्ट होत असतात आणि आपली विटॅमिन प्रॉपर्टी दाखवत असतात. देन त्याच्या जर फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या, सो इट इज सिम्पली व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्ममध्ये तो अवेलेबल असतो. इट इज ओडरलेस अँड हॅज अ सलाइन अँड बिटर टेस्ट. तो ओडरलेस आहे आणि थोडीशी सलाइन आणि थोडीशी कडवट अशी बिटर टेस्ट त्याला आहे. देन सोल्युबिलिटी जर चेक केली, सो इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये तो इझिली सोल्युबल आहे, बट ऑल्सो स्लाइटली सोल्युबल इन इथर अँड क्लोरोफॉर्म. आणि वॉटर व्यतिरिक्त इथर आणि क्लोरोफॉर्ममध्ये सुद्धा तो अतिशय कमी प्रमाणात सोल्युबल आहे. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन, इट इज स्टेबल कंपाऊंड बट अफेक्टेड बाय लाईट. जरी तो स्टेबल कंपाऊंड असला तरी लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तो अफेक्ट होऊन जातो. सो वी नीड टू स्टोअर इट इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट containers. Okay, then what are the uses of this vitamin B6? So vitamin B6, pyridoxal phosphate, a coenzyme used for metabolic transformation including decarboxylation, ट्रान्सअमायनेशन अँड रॅसिमेशन. ओके, सो पायरिडॉक्झल फॉस्फेट तो कोएन्झाइम म्हणून काही केमिकल प्रोसेसमध्ये यूज केला जातो, जसं की डिकार्बॉक्झिलेशन रिॲक्शन असेल किंवा ट्रान्सअमायनेशन रिॲक्शन्स असतील किंवा रॅसिमेशन रिॲक्शन्स असेल, अशा काही गोष्टींमध्ये तो काय केला जातो, यूज केला जातो. इट इज ऑल्सो युजफुल फॉर मेटाबॉलिझम ऑफ ट्रिप्टोफॅन, दॅट इज सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड अँड हायड्रॉक्सी अमायनो ॲसिड. सो जी सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड आहेत त्याचं मेटाबॉलिझम करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल ट्रिप्टोफॅन जे अमायनो ॲसिड आहे त्याचं मेटाबॉलिझम करण्यासाठी विटॅमिन B6 यूज केला जातो. सो पायरिडॉक्झिन प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन मेटाबॉलिझम अँड कन्व्हर्जन ऑफ प्रोटीन टू फॅट्स. सो प्रोटीनचं मेटाबॉलिझम करून एनर्जी मिळवण्यासाठी आणि प्रोटीनचं कन्व्हर्जन फॅटमध्ये करण्यासाठी पायरिडॉक्झिन विटॅमिन B6 यूज केलं जातं. त्याचबरोबर दिस विटॅमिन B6 यूज टू ट्रीट सर्टन डिसीज लाईक इपिलेप्सी. काही डिसीज ट्रीटमेंटसाठी जसं की इपिलेप्सी म्हणा, हायपोक्रोमिक ॲनिमिया, नॉशिया वॉमिटिंग ड्यू टू प्रेग्नन्सी, या कंडिशनमध्ये ट्रीटमेंटसाठी यूज केलं जातं. देन इट इज ऑल्सो यूज टू ट्रीट टू गेट रिलीफ फ्रॉम डिप्रेशन, मेगाप्लास्टिक ॲनिमिया अँड पेरिफेरल न्यूरायटिस. सो डिप्रेशन असेल किंवा ॲनिमिक कंडिशन किंवा न्यूरायटिस असतील त्या कंडिशनमध्ये ट्रीटमेंटसाठी विटॅमिन B6ला यूज केलं जातं. देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन एकच फॉर्ममध्ये अवेलेबल असतो, तो म्हणजे टॅबलेट. सो पायरिडॉक्झिन टॅबलेट. देन ब्रँड नेम्स कोणते कोणते आहेत त्याचे, तर कॉम्पोविटॉन 6, हेक्झोबायोम अँड हेक्झाबेटालिन. ओके, सो दीज आर द ब्रँड नेम्स फॉर द विटॅमिन B6. देन नेक्स्ट इज विटॅमिन B9. विटॅमिन B9 इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फॉलिक ॲसिड. विटॅमिन B9 जे आहे त्याला फॉलिक ॲसिड असं म्हटलं जातं. आपण बऱ्याच वेळेला या फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट्स बघितलेल्या आहेत की पर्टिक्युलरली प्रेग्नंट वुमन जे असतात घरी त्यांना डॉक्टर ह्या फॉलिक ॲसिड टॅबलेट प्रिस्क्राईब करतात. सो सिनॅनिम्स काय काय आहेत याची फॉलिक ॲसिडची, तर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फोलॅसिन. त्याला फोलॅसिन असं सुद्धा म्हटलं जातं. देन विटॅमिन M असं सुद्धा फॉलिक ॲसिडला म्हटलं जातं बिकॉज इट्स इज फॅक्टर फॉर द मंकी. तर माकडं जी आहेत मंकी त्यांच्या ग्रोथसाठी हा महत्त्वाचा फॅक्टर आहे फॉलिक ॲसिड, म्हणून त्याला विटॅमिन M असं सुद्धा म्हटलं जातं. देन विटॅमिन B6 बिकॉज इट इज अ चिक अँटी अॅनिमिया फॅक्टर. ओके, सो चिक जे आहेत म्हणजे छोटी कोंबडीची पिल्ले त्यांच्यामध्ये अँटी अॅनिमिक फॅक्टर म्हणून सुद्धा त्याला यूज केलं जातं. देन म्हणून त्याला विटॅमिन B6 असं सुद्धा म्हटलं जातं. देन फॅक्टर U, चिक ग्रोथ फॅक्टर, ती जी पिल्लं असतात त्यांच्या वाढीसाठी तो महत्त्वाचा असतो म्हणून त्याला फॅक्टर U म्हटलं जातं. देन लिव्हर अँड ईस्ट एल केसल फॅक्टर. लिव्हर अँड ईस्ट फॅक्टर असं म्हटलं जातं कारण बॅक्टेरियल ग्रोथ फॅक्टर आहे. कारण आपल्या इंटेस्टाईनमध्ये काही युजफुल बॅक्टेरिया असतात की जे आपल्याला डायजेशनमध्ये हेल्प करतात. त्या बॅक्टेरियांची ग्रोथ करण्यासाठी फॉलिक ॲसिड गरजेचा असतो म्हणून त्याला लिव्हर ईस्ट एल किंवा बॅक्टेरियल ग्रोथ फॅक्टर असं सुद्धा म्हटलं जातं.
So these are the synonyms for the vitamin B9, that is folic acid. The name folic acid is derived from Latin word. हे जे folic acid नाव आहे ते लॅटिन वर्ड पासून डिराइव्ह झालेलं आहे, दॅट इज फोलियम. फोलियम म्हणजे लीफ, फोलियम म्हणजे लीफ, ॲज इट इज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम स्पिनॅच लीव. लॅटिनमध्ये फोलियम म्हणजे लीफ आणि म्हणून त्याला फॉलिक ॲसिड म्हटलं जातं, कारण स्पिनॅच लीव जे आहेत, स्पिनॅच झाडाचे लीव्ज पानं, त्याच्यापासून पहिल्यांदा हे विटॅमिन ऑप्टेन केलं गेलं, म्हणून फोलियमवरून त्याचं नाव फॉलिक ॲसिड असं पडलं. देन फिजिकल प्रॉपर्टी काय काय आहेत, कोणकोणत्या फॉर्ममध्ये तो अवेलेबल असतो, तर फिजिकल प्रॉपर्टी आहेत, इट इज अन ऑरेंज येल्लो मायक्रो क्रिस्टलाइन पावडर, ऑरेंज येल्लो कलरमध्ये आणि अतिशय छोटे छोटे मायक्रो क्रिस्टल पावडर फॉर्ममध्ये तो काय असतो, अवेलेबल असतो. देन इट इज ऑलमोस्ट ओडरलेस अँड टेस्टलेस, त्याला कोणताही ओडर नसतो आणि त्याचबरोबर तो कम्प्लिटली कसा आहे, टेस्टलेस आहे. इट इज प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर, वॉटरमध्ये तो कम्प्लिटली इनसोल्युबल आहे, बट इट इज सोल्युबल इन डायल्यूट अल्कली हायड्रॉक्साईड अँड कार्बोनेट सोल्युशन. डायल्यूट अल्कली हायड्रॉक्साईड्स म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, त्याच्यामध्ये तो सोल्युबल आहे. कार्बोनेट सोडियम, सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम कार्बोनेट यांच्या सोल्युशनमध्ये तो सुद्धा देखील तो काय आहे, सोल्युबल आहे. हियर देर इज स्ट्रक्चर ऑफ द फॉलिक ॲसिड, दिस वन इज द स्ट्रक्चर फॉर द फॉलिक ॲसिड. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन, सो दिस फॉलिक ॲसिड इज अफेक्टेड बाय ॲटमॉस्फिअर अँड लाईट. ॲटमॉस्फिअर आणि लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याचं डिग्रेडेशन होऊ शकतं, सो ती प्रिकॉशन स्टोरेजच्या वेळेला घ्यायची आहे. हेन्स इट इज स्टोर इन टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट containers. Okay, then uses, so this folic acid is basically used in synthesis of DNA. so deoxyribose nucleic acid, DNA जो आहे त्याच्या सिंथेसिस मध्ये फॉलिक ॲसिड महत्त्वाचा रोल प्ले करतं. then it is used to treat megaloblastic anemia, RBCचं ब्रेकडाऊन होऊन जी ऑक्सिजनची कमतरता होते आणि त्याच्यामुळे होणारा जो ॲनिमिया आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण या फॉलिक ॲसिडला यूज करू शकतो. इट इज युजफुल फॉर नॉर्मल प्रोडक्शन ऑफ RBC, बॉडीमध्ये इरिथ्रोसाइट, रेड ब्लड सेल्स प्रोडक्शन मध्ये इम्पॉर्टंट आहेत विटॅमिन B9, दॅट इज फॉलिक ॲसिड. दिस इज ऑल्सो यूज टू ट्रीट सर्टन डिफिशियन्सी सिंड्रोम, काही कमतरते अभावी होणारे जे डिसीज किंवा सिंड्रोम आहेत त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण याला यूज करू शकतो फॉलिक ॲसिडला, जसं की ग्लॉसिटायटिस, डायरिया, लॉस ऑफ वेट, असे काही सिंड्रोम्स आहेत त्याच्या ट्रीटमेंटसाठी फॉलिक ॲसिडला यूज केलं जातं. देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स काय काय आहेत फॉलिक ॲसिडचे, तर फॉलिक ॲसिडचं टॅबलेट फॉर्ममध्ये अवेलेबल आहे आणि कॅप्सूल फॉर्ममध्ये. सो फॉलिक ॲसिड टॅबलेट अँड फॉलिक ॲसिड कॅप्सूल. ब्रँड नेम्स तुम्हाला माहीत असलेले ऑफिशियल ब्रँड नेम मेडिकलमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही ते लिहू शकताय. इथे मी 2 मेन्शन केलेत, ते म्हणजे फोलवाईट अँड फोलिमाइन. Okay, so this is regarding the folic acid. Then last vitamin is vitamin B12, which is called as the cyanocobalamin. याचं इंजेक्शन प्रत्येकाने एकदा तरी आतापर्यंत घेतलेलं असेल विटॅमिन B12चं. ओके, which is called as the cyanocobalamin. This is the structure of cyanocobalamin, very complex structure. Okay, so it is named because it contain cobalt group to which cyano group is covalently bonded. ओके, सो याला सायनोकोबालामाइन म्हटलं जातं कारण याच्यामध्ये कोबाल्ट ग्रुप जो आहे, कोबाल्ट याच्यामध्ये ॲक्च्युली 3 ग्रुप प्रेझेंट असतात. एक सायनो ग्रुप, कोबाल्ट ग्रुप आणि अमाइन ग्रुप. इथे दिसते CONH2 सायनोकोबाल्टमाइन, कारण याच्यामध्ये कोबाल्ट ग्रुप हा सायनो ग्रुप सोबत कोव्हॅलेंटली बॉन्ड झालेला असतो, म्हणून त्याला सायनोकोबालामाइन असं म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटी पर्निशियस ॲनिमिया विटॅमिन ॲज इट इज यूज टू ट्रीट ॲडिसोनियन पर्निशियस ॲनिमिया. सो जो पर्निशियस ॲनिमिया आहे, पर्टिक्युलरली ॲडिसोनियन पर्निशियस ॲनिमिया त्या सायंटिस्टचं नाव आहे ते ॲडिसोनियस. तो पर्निशियस ॲनिमियाच्या ट्रीटमेंटसाठी हे सायनोकोबालामाइन यूज केलं जातं, म्हणून त्याला अँटी पर्निशियस ॲनिमिया विटॅमिन असं सुद्धा म्हटलं जातं. It is considered as an extrinsic factor and intrinsic factor present in gastric juice which facilitate its absorption through intestine. So त्याचं इंटेस्टाईनमधून काही गोष्टींचं ॲब्सॉर्प्शन वाढवण्यासाठी हा सायनोकोबालामाइन काय करतो, हेल्प करतो. इट कंपोज ऑफ 2 हेट्रोसायकल्स. हे जे सायनोकोबालामाइन आहे ते 2 हेट्रोसायकलपासून बनलेलं आहे. व्यवस्थित हे सगळे पॉईंट MCQच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सायनोकोबालामाइनमध्ये 2 हेट्रोसायकल प्रेझेंट असतात. त्यातली पहिली म्हणजे बेन्झ इमिडाझोल आणि दुसरी म्हणजे मॉडिफाईड पोरफायरिन न्यूक्लियस. सो सायनोकोबालामाइनच्या स्ट्रक्चरमध्ये 2 हेट्रोसायकल प्रेझेंट असतात. त्या कोणत्या, तर पहिली म्हणजे बेन्झ इमिडाझोल आणि दुसरी म्हणजे मॉडिफाईड पोरफायरिन न्यूक्लियस.
Okay, then there is certain structural modification are mentioned here. इथे काही स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन आहेत की समजा या सायनोकोबालामाइन मधला CN ग्रुप सायनो ग्रुप जर काही गोष्टीने रिप्लेस केला तर ह्या सायनोकोबालामाइन मध्ये काय स्ट्रक्चरल बदल होतो आणि त्याला काय नाव आहेत. ओके, कन्सिडर दिस इज द CN ग्रुप. इथे हा जो स्ट्रक्चर मध्ये दिसतो या माझ्या कर्सर जवळ हा CN ग्रुप आहे. इफ दिस CN ग्रुप इज replaced by OH means hydroxy group, then this cyanocobalamin is called as it is called as the hydroxycobalamine, which is called as the vitamin B12A. विटॅमिन B12A म्हणजे कोणतं? हायड्रॉक्सोकोबालामाइन. हायड्रॉक्सोकोबालामाइन केव्हा कसं बनतं तर सायनोकोबालामाइन मधला हा सायनो ग्रुप जर OH ग्रुपने रिप्लेस झाला तर देन इफ सायनो ग्रुप दिस CN ग्रुप इज रिप्लेस बाय वॉटर, जर त्याला वॉटरने रिप्लेस केला इट इज ॲक्वोकोबालामाइन विच इज कॉल्ड एज द विटॅमिन B12B. MCQच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे ते. विटॅमिन B12B कसं तयार होतं? जेव्हा सायनोकोबालामाइन मधला CN ग्रुप वॉटरमधून रिप्लेस केला जातो तेव्हा ॲक्वाकोबालामाइन म्हणजे विटॅमिन B12B तयार होतो. देन इफ CN सायनो ग्रुप रिप्लेस बाय नायट्रो ग्रुप NO2 देन इट इज कॉल्ड एज विटॅमिन B12C. विटॅमिन B12C कधी तयार होतं? जेव्हा सायनो ग्रुप CN ग्रुप नायट्रो ग्रुपने रिप्लेस केला जातो तेव्हा. सो हे MCQच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. देन व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टी ऑफ दिस सायनोकोबालामाइन? सो इट इज ऑकर ॲज अ डार्क रेड क्रिस्टल और क्रिस्टलाइन पावडर. सो त्याचे डार्क रेड, अगदी डार्क रेड कलरचे क्रिस्टल्स असतात किंवा सेम डार्क रेड कलरची क्रिस्टलाइन पावडर असते. तो कम्प्लिटली ओडरलेस आहे आणि टेस्टलेस आहे. कोणतेही ओडर आणि टेस्ट नसते सायनोकोबालामाइनला. इट इज हायग्रोस्कोपिक, पण हायग्रोस्कोपिक आहे. मॉइश्चरपासून प्रिव्हेंट जपलं पाहिजे त्याला. सोल्युबिलिटी जर चेक केली तर स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन अल्कोहोल. अल्कोहोल वॉटरमध्ये अतिशय कमी प्रमाणात तो सोल्युबल आहे, पण अल्कोहोलमध्ये तो कम्प्लिटली सोल्युबल आहे. देन इट इज अवेलेबल इन 2 रेडिओ आयसोटोप्स नेमली 57 कोबाल्ट अँड 58 कोबाल्ट. सायनोकोबालामाइनचे ॲक्च्युली आयसोटोप्स फॉर्म सुद्धा अवेलेबल आहेत आणि ते सुद्धा रेडिओ आयसोटोप्स. रेडिओ आयसोटोप्स म्हणजे काय? विच इमिट द रेडिएशन. रेडिओ आयसोटोप्स त्याचे अवेलेबल आहेत. ते 2 रेडिओ आयसोटोप्स कोणते तर 57 CO अँड 58 CO. देन स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन इट इज हायग्रोस्कोपिक अँड अफेक्टेड बाय लाईट. मागाशीच बघितलं हायग्रोस्कोपिक आहे, मॉइश्चरपासून प्रिव्हेंट करायचं आहे. त्याचबरोबर लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तरी सुद्धा अफेक्ट होतो. हेन्स वी नीड टू स्टोअर इट इन टाईटली क्लोज अँड लाईट रेजिस्टंट कंटेनर. ओके, देन इट्स रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स. त्याचे जे 2 रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स आहेत, इट शुड बी स्टोअर इन टाईटली close a light resistant container at temperature not exceeding 10 degree Celsius in area assigned for the purpose. आणि जे सिंपल सायनोकोबालामाइन आपण टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे, पण जे त्याचे रेडिओ आयसोटोप्स आहेत ते सुद्धा टाईटली क्लोज लाईट रेजिस्टंट कंटेनरमध्ये स्टोअर करायचे आहेत. पण ज्या एरियामध्ये आपण स्टोअर करतोय ते रेडिओ आयसोटोप्स, त्या एरियाचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नसलं पाहिजे. ओके, देन लेबल ऑन कंटेनर शुड बी बिअर. जो सायनोकोबालामाइन आपण स्टोअर करणार आहे त्याचा जो कंटेनर असणार आहे त्याची लेबलची कंडिशन्स कशी असली पाहिजेत, कोणकोणते रूल्स फॉलो करायचे, आयडियल लेबल कसं असलं पाहिजे. तर त्याच्या लेबलवरती पहिली गोष्ट आली पाहिजे म्हणजे फॉर्म ऑफ प्रिपरेशन, म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये तो अवेलेबल आहे. टॅबलेट, सोल्युशन, इंजेक्शन, जे काही त्याचे फॉर्म असतील त्याच्यामध्ये अवेलेबल आहे तो. स्ट्रेंथ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सायनोकोबालामाइन इन मायक्रोक्युरी ॲट गिवन डेट. ज्या डेटला तो कंटेनरमध्ये पॅक केला जातोय त्याचा जर रेडिओ आयसोटोप्स असेल तर त्याची रेडिओ ॲक्टिव्ह स्ट्रेंथ मायक्रोक्युरी युनिटमध्ये मेन्शन केली असली पाहिजे कंटेनरवरती. दॅट द प्रिपरेशन इज रेडिओ ॲक्टिव्ह. त्या कंटेनरवरती लिहिलं पाहिजे की हे सायनोकोबालामाइन जे आहे ते रेडिओ ॲक्टिव्ह आहे की नाही. देन टोटल कंटेंट ऑफ द कंटेनर, आणि कंटेनरवरती लिहिलं पाहिजे की हे सायनोकोबालामाइन किती ग्रॅममध्ये आहे, किलोमध्ये आहे, काही सोल्युशन असेल ते किती ml मध्ये आहे, ती क्वांटिटी त्याच्यावरती मेंटेन केली पाहिजे. सो दीज आर द 4 आयडियल कंडिशन्स फॉर द लेबल ऑफ सायनोकोबालामाइन. ओके, देन युजेस काय काय आहेत तर पहिलं म्हणजे अँटी पर्निशियस फॅक्टर आहे, म्हणजे पर्निशियस ॲनिमिया ट्रीट करण्यासाठी आपण यूज करू शकतोय. सो इट इज यूज टू ट्रीट पर्निशियस ॲनिमिया अँड न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन. सो पर्निशियस ॲनिमिया आणि त्याच्यामुळे होणारे काही CNSची कॉम्प्लिकेशन्स आहेत ती ट्रीट करण्यासाठी आपण याला काय करू शकतोय, यूज करू शकतो. देन इट इज ऑल्सो यूज टू ट्रीट मायक्रोसायक्लिक ॲनिमिया इन कॉम्बिनेशन विथ फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड आणि सायनोकोबालामाइन
असं जे कॉम्बिनेशन आहे ते मायक्रोसायक्लिक ॲनिमियाच्या ट्रीटमेंटमध्ये आपण यूज करू शकतो. इट इज यूज टू ट्रीट न्यूरोब्लास्टोमा इन चिल्ड्रन अँड टोबॅको ॲम्ब्लोपिक. ओके, सो चिल्ड्रनमध्ये न्यूरोब्लास्टोमा की ज्याच्यामध्ये नर्व सेल जे आहेत त्या ब्रेकडाऊन होतात किंवा टोबॅको ॲम्ब्लोपिक म्हणजे तंबाखू जो आहे तो खाणारी व्यक्ती असते तिला जर अचानक सोडायला लावला तर त्याच्यामुळे होणारा जे साईड इफेक्ट आहेत ते ट्रीट करण्यासाठी सुद्धा सायनोकोबालामाइन यूज करू शकतो. देन इट्स रेडिओ आयसोटोप्स, जे रेडिओ आयसोटोप्स फॉर्म आहेत आर यूज टू मेजर ॲब्सॉर्प्शन ऑफ सायनोकोबालामाइन थ्रू GI ट्रॅक. सो त्याचे जे रेडिओ आयसोटोप्स आहेत त्याच्याद्वारे आपण सायनोकोबालामाइनचं आपल्या इंटेस्टाईनमधून होणारं GI ट्रॅकमधून होणारा ॲब्सॉर्प्शन जे आहे ते चेक करू शकतो की जे एक डायग्नॉस्टिक टेस्ट आहे फॉर मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. मेगॅलोब्लास्टिक ॲनिमियाची ती एक डायग्नॉस्टिक टेस्ट आहे, ती परफॉर्म करण्यासाठी याचा यूज केला जातो. देन फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स कोणकोणत्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे ॲक्च्युली हे सायनोकोबालामाइन, तर इंजेक्शन आणि सोल्युशन अशा 2 फॉर्ममध्ये सायनोकोबालामाइन अवेलेबल असतं. सो सायनोकोबालामाइन इंजेक्शन्स अँड सायनोकोबालामाइन सोल्युशन्स. ओके, देन ब्रँड नेम्स आर मॅक्राबिन, रेडिसूल, कॅलोमाइड्स अँड कोबाल्टस्मिन एस. ओके, सो हे काही सायनोकोबालामाइनचे ब्रँड नेम्स आहेत. ओके, सो इथे आपली विटॅमिन संपलेली आहेत, पण पुढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत की जे एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. सो इथे आपण विटॅमिनचं डिस्क्रिप्शन जे आहे ते एंड केलेलं आहे. देन विटॅमिन्स फॉर्म्स ऑफ द बी कॉम्प्लेक्स विटॅमिन. बी कॉम्प्लेक्स विटॅमिन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ही बी कॉम्प्लेक्स अंडर येणारी विटॅमिन्स आहेत म्हणजे B1, B2, B3, B7, B9 ते B12 अशी सगळी त्याच्यामध्ये एकत्र केलेली असतात. म्हणजे ती विटॅमिन बीचं ते कॉम्प्लेक्स फॉर्म केलेले असतात. त्याचे डोसेज फॉर्म कोणकोणते असतात बी कॉम्प्लेक्स विटॅमिन म्हणजेच मल्टीविटॅमिनचे, तर टॅबलेट्स आहेत, कॅप्सूल्स आहेत, इंजेक्शन्स आहेत आणि सिरप्स आहेत. देन ब्रँड नेम्स काय काय आहेत बी कॉम्प्लेक्स विटॅमिनचे. बी कॉम्प्लेक्स विटॅमिनचे ब्रँड नेम्स. ओके, तर बिकोसूल्स आहेत, आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली कॅप्सूल्स आहेत ते म्हणजे बिकोसूल्स. देन बिकोझाइम्स, नर्विटोल, पॉलिबियॉन, सर्बेक्स-टी, विटाप्लेक्स अँड विटाझाइम. सो दीज आर द सर्टन ब्रँड नेम्स फॉर द बी कॉम्प्लेक्स विटॅमिन. देन ब्रँड नेम्स फॉर द मल्टीविटॅमिन प्रिपरेशन्स म्हणजे मल्टीविटॅमिन प्रिपरेशन जी आहेत की ज्याच्यामध्ये सगळी मल्टीविटॅमिन म्हणजे काय विटॅमिन A, B, A, D, E, C ते बी कॉम्प्लेक्स ही सुद्धा त्याच्यामध्ये असणार. बी कॉम्प्लेक्स म्हणजे अंडर विटॅमिन बी कॅटेगरी येतात तेवढीच, आणि मल्टीविटॅमिन म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिन A, D, E, K, C आणि बी कॉम्प्लेक्स सुद्धा इन्व्हॉल्व होणार. तर अशी कोणती आहेत तर ॲबडेक आहे, बेकाडेक्झामाइन आहे, बेकाडेक्स, ड्रॉपिवेट, हेक्झाविट, आर्बिटोन, ग्लुकोविट आणि मल्टीवाइट. ओके, देन हिअर आय मेन्शन सर्टन सोर्सेस ऑफ द विटॅमिन बी की विटॅमिन बी कोणकोणत्या सोर्सपासून आपल्याला मिळू शकतो त्याचे सोर्सेस इथं काही इनलिस्ट केले गेलेले आहेत. ते म्हणजे विटॅमिन B1 कशापासून मिळतं तर ईस्ट, मिल्क, एग, सिरल्स, ग्रेन्स अँड ग्रीन व्हेजिटेबल. देन विटॅमिन B2 ईस्ट, मिल्क, एग्स, लिव्हर अँड ग्रीन व्हेजिटेबल्स. विटॅमिन B6 इट इज ऑब्टेन बाय ईस्ट, एग, मीट, लिव्हर अँड लीफी व्हेजिटेबल. Then niacin, it is obtained from yeast, milk, meat, liver, fish and green vegetables. Then folic acid, so this folic acid is obtained from liver, leafy green vegetable. Then vitamin B12 obtained by milk, egg, meat and liver. Then pantothenic acid, so this pantothenic acid is obtained from milk, eggs, meat, liver, potato, tomato and cauliflower. So these are the sources of the vitamin. Then certain important questions which are repeatedly asked in exam that are enlist the use and functions of any 3 water soluble vitamin. वॉटरमध्ये सोल्युबल असलेल्या कोणतेही विटॅमिन आणि त्यांची फंक्शन्स लिहा. सो वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणते आहेत तर थायामिन म्हणजे विटॅमिन B1, रायबोफ्लेविन, विटॅमिन B2, निकोटिनिक ॲसिड, विटॅमिन B3, पायरिडॉक्झिन, विटॅमिन B6, फॉलिक ॲसिड, सायनोकोबालामाइन, विटॅमिन B12 आणि विटॅमिन C जे सुद्धा वॉटर सोल्युबल आहे. आणि त्यांची इथे काही ॲक्शन्स आणि युजेस दिलेले आहेत. युजेस आपण या प्रत्येक विटॅमिनचे ऑलरेडी आत्ताच मोनोग्राफमध्ये डिस्कस केलेले आहेत. सो असा क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. Then name the respective vitamin which is nutritional deficiency leads. म्हणजे ते काय देतात एक डिफिशियन्सी डिसीज देतात आणि तो डिसीज कोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो ते तुम्हाला
लिहायचं असतं. जसं की त्यांनी इथे 3 डिसीज दिलेले आहेत एक्झाममध्ये, बेरीबेरी, रिकेट्स आणि स्कर्वी. तो बेरीबेरी कोणामुळे होतं, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतं, डेफिशियन्सीमुळे होतं, विटॅमिन B1 दॅट इज थायामिन. देन द रिकेट्सिया इट इज विटॅमिन D, स्कर्वी विटॅमिन C. देन राईट नेम ऑफ 4 फॅट सोल्युबल विटॅमिन. फॅट सोल्युबल विटॅमिनची 4 नावं लिहा. सो इट इज विटॅमिन A दॅट इज रेटिनॉल, विटॅमिन D कॅल्सिफेरॉल, विटॅमिन E tocopherol, and vitamin K that is menadine. So these are the certain names of the fat soluble vitamins. Okay, then what are vitamins? Name 4 water soluble vitamin with their deficiency symptoms. So vitamin ची definition लिहायची जी आपण ऑलरेडी स्टार्टिंगला बघितली आहे. So vitamin is a potent organic substance which are essential for normal growth and maintenance of life of the animals which they are not able to synthesize in adequate quantity and their deficiency may cause various disease. मग कोणकोणत्या विटॅमिनच्या डिफिशियन्सीमुळे कोणकोणते डिसीज होतात, तर थायामिन म्हणजे विटॅमिन B1 इट इज बेरीबेरी, रायबोफ्लेविन विटॅमिन B2 इट इज स्किन लेशन्स, ग्लॉसिटायटिस अँड स्टोमॅटायटिस, निकोटिनिक ॲसिड विटॅमिन B3 पॅलेग्रा, पायरिडॉक्झिन विटॅमिन B6 डर्मेटायटिस, फॉलिक ॲसिड मॅक्रोसायटिक ॲनिमिया as well as megaloblastic anemia. Then cyanocobalamin vitamin B12 pernicious anemia, and vitamin C it is scurvy. So this is regarding the important question and detailed discussion of the question and answer. So here we end up with our topic that is vitamin. So इथे आपला vitamin topic जो आहे तो आपण काय केलेला आहे, एंड केलेला आहे. तरी सुद्धा यातलं काही कळलं नसेल, काही शंका असतील तर मला विचारा, आपण तुमचे डाउट्स काय करूया, क्लिअर करूया. ओके, सो हॅपी लर्निंग. थँक्यू so much.